नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमुक चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत एका लहानच्या क्षणाचं मोठं सौंदर्य आणि एका पावलानं समाजाच्या विचारांना नवी दिशा दिलेली कहाणी. केरळमधल्या एका साध्या घरात आज उत्सव आहे. फुलांचा सुवास पसरलाय, दीपांच्या प्रकाशात आनंद चमकतोय. आईच्या डोळ्यातून ओघळतंय अभिमानाचं पाणी आणि मुलीच्या चेहऱ्यावर फुललाय नव्या जीवनाचा उजेड. आज ती पहिल्यांदा स्त्रीत्वात पदार्पण करतीये. पहिली पाळी, जी अनेक ठिकाणी लाजेचं कारण बनते, पण इथे ती झाली अभिमानाची कारणं. दुधस्नानानं सुरुवात होते त्या विधीची. पांढऱ्या साडीत गुंफलेली लाजरी स्मित, फुलांच्या माळांनी सजलेलं नवं आयुष्य आणि सगळीकडे उमटतोय प्रेमाचा सुगंध. भावानं कपाळावरच्या केसांची बट अलगद सारत ठेवली ओठांवरून प्रेमाची एक शांत मुद्रा. त्या क्षणी वेळ थांबली आणि भावंडांचं नातं अमर झालं. आईने हात उंचावून दिले आशीर्वादाचे शब्द. आजीच्या डोळ्यात चमकला अभिमानाचा तारा. संपूर्ण घर उजळलं, प्रेमानं, सन्मानानं आणि संस्कृतीनं. रेश्मा सुरेश नावाच्या एका स्त्रीनं हा क्षण कॅमेऱ्यात बंद केला, इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि काही तासांतच लाखो हृदयांवर कोरला गेला हा भावनिक क्षण. 59 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला तो व्हिडिओ आणि प्रत्येकानं जाणवलं की काही परंपरा केवळ साजऱ्या होत नाहीत, त्या आत्म्याला स्पर्श करतात. ही गोष्ट शिकवते की स्त्रीत्व हा लाजेचा नाही, अभिमानाचा क्षण आहे. जीवनात प्रत्येक बदलाचं स्वागत प्रेमानं आणि सन्मानानं केलं पाहिजे. जेव्हा कुटुंब एकत्र येऊन मुलीच्या पहिल्या पाळीचं सेलिब्रेशन करतात, तेव्हा ते समाजाला सांगत असतात, स्त्री म्हणजे सृजन आणि सृजनाचं प्रत्येक रूप पवित्र आहे. आईचा अभिमान, भावाचा स्पर्श आणि बहिणीच्या डोळ्यातली ती चमक, ही फक्त एका घराची गोष्ट नाही, ही आहे समाजाला बदलून टाकणारी भावना. जर या क्षणानं तुमचं हृदयही थबकलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि अमोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात पुन्हा भेटूया, अमोक चॅनलवर, उद्या संध्याकाळी 6 वाजता.